दिलाय की भंगारमध्ये आपण विकू। मला हा काटा आम्ही दिलेला आहे। किती वजन होईल? 40 किलो आहे। आपण पार्क करू। त्या दिवशी आणि कधी 4 नोव्हेंबर मला वाटतं याचे पॉवर स्टेशन तुम्ही हे 100 किलोचं वजन याच्यामध्ये होऊ शकतं। तोपर्यंत घ्या आम्ही बुधवारनंतर मोठा काटा आणणार। साहेब ही गोष्ट कशासाठी हास्यबाब नाहीये। परिवहनचा शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। परिवार सेवा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। लुटणाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, लुटणाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। कारण एकच, ह्या इथे नवीन बस आलेल्या आहेत। त्या बस येऊन 6 महिने 7 महिने झाले, हे जशाच्या तशा उभ्या आहेत। याच्या आधीच्या बस 112 का 14 बस आल्या होत्या जवाहरलाल नेहरू योजनेखाली, त्या पण अशाच बस सगळ्या सडवल्या, त्याचे पार्ट्स काढून दुसऱ्या गाड्यांना लावले। तशी परिस्थिती ह्या गाड्यांची होऊ नये म्हणून आम्ही ते जाब विचारायला इथे आलो की ह्या बस चालू होत का नाहीत। तर ह्याचं असं आहे, केंद्राने दिलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टरनी आता चालवायला घेतलेले आहेत, त्यांनी आणून ठेवल्यात, पण ह्या गाड्या पासिंग होत नाहीत। काय 6 महिने झाले, 6 महिने झाले पासिंग नाही, काही नाही। हा काय म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम आहे, ते काही असलं तरी तुमच्या ताब्यात गाड्या आहेत, तर तुम्ही हे काम करायला पाहिजे। त्यांनी आमच्याकडे याच्यासाठी बुधवारपर्यंत मुदत मागितली। बुधवारनंतर ह्या गाड्या भंगारमध्ये देण्यासाठी म्हणून आम्ही एक वजनकाटा आणला आहे, त्याची प्रतिकृती म्हणजे लहान आणि दिली त्यांना दिलेली आहे। आणि त्यांना हेही सांगितलं आहे बुधवारनंतर मी मोठा वजनकाटा आणणार, इथेच गाड्यांचं वजन करू, ह्या गाड्या भंगारमध्ये देऊन टाका। ई बसेस ह्या आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये दाखल झाल्यानंतर ह्या प्रथमतः भारतामध्ये आल्या असल्यामुळे ह्याचं जे भारतातील होमोलोगेशन होतं, ते होमोलोगेशन CART सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रोड ट्रान्सपोर्ट यांच्यामार्फत बाकी होतं। त्यांनी आपल्याला आत्ताच ते होमोलोगेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे भारतात ह्या बसेस चालवण्यासाठी, आणि त्याच्यानंतर आता रजिस्ट्रेशनची कारवाई चालू आहे। एक बस आपण रजिस्टर केलेली आहे आणि या येत्या 7 दिवसामध्ये उर्वरित बसेस रजिस्ट्रेशन करून शहरातील मार्गावर धावणार आहेत।